नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान सन्मान निधीच्या ज्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले होते, आता त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण की त्यांना सुद्धा आता पीएम किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता हा दिला जाणार आहे। सोबतच मित्रांनो, ही योजना सुरू झाल्यापासून पात्र शेतकऱ्यांना जेवढे हप्ते देण्यात आलेले आहे ते सर्व हप्ते देखील या अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पीएम किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता हा कधी दिला जाणार आहे, तसेच कोणते असे अपात्र शेतकरी आहेत की त्यांना या योजनेत पात्र ठरवून 16व्या हप्त्यासोबत मागील सर्व हप्ते दिले जाणार आहे। तर हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पीएम किसान सन्मान निधी ही योजना राबवली जाते। या योजनेमध्ये शेतकऱ्यांकडून पीएम किसान पोर्टलवर नाव नोंदणी करण्यात आली होती। तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा 2000 रुपये प्रति असे एकूण 6000 रुपये ही मदत दिली जात होती। दरम्यान पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने पीएम किसान पोर्टलवर लाभार्थी शेतकऱ्यांची नावे तपासली, तेव्हा त्यामध्ये काही नावे ही आयकरधारक असलेल्या तसेच शासकीय नोकरदार असलेल्या शेतकऱ्यांची असल्याचे निष्पन्न झाले। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवातीला योग्य ती माहिती नसल्यामुळे अनेकांनी यासाठी अर्ज भरले होते। तसेच या योजनेचे निकष काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत याविषयी फारशी माहिती नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते। परंतु पुढे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी तसेच पती पत्नी यांची नावे असल्याने असे देखील समोर आले आहे, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवले गेले होते। म्हणजेच मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत पीक कर्जासाठी आर्थिक विवरणपत्र म्हणजेच फॉर्म नंबर 16 भरलेले शेतकरी हे आयकराच्या मर्यादेत आले। तर असे लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची वसुली देखील करण्यात आली होती। मात्र मित्रांनो, केंद्र सरकारने यामध्ये आता बदल केला असून केवळ एकदाच विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह 16वा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, सरकारच्या नियमानुसार इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, शासकीय नोकरीत असणारे शेतकरी यांना लाभ आकारला गेला, तर केंद्र शासनाने आता या अटीमध्ये अंशतः बदल केलेला आहे। तर सलग 2019 पासून सलग 2 वर्ष आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु केवळ एकच वेळेस जर आयकर भरलेला असेल तर असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा फेब्रुवारी अखेरीस देण्यात येणार आहे। तर पीएम किसान योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट होती, जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।